जमीन आमच्या हक्काची, शेतकरी आज चुकीचा. नमस्कार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवावर आणि अस्तित्वावर उठलेला एक महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. राज्यातील 12 जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि सांगली जिल्ह्यातील 19 गावांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय. या सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या वतीनं मोजणी करण्याचं काम सुरू आहे. मोजणी अधिकारी असतील, तहसीलदार असतील, त्याच्यानंतर प्रांत अधिकारी असतील, हे सर्व अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये येत आहेत आणि जबरदस्तीनं मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहेत. परंतु या जिल्ह्यातील समस्त शेतकऱ्यांचा, बाधित शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे. अनेक गावातील मोजण्या या शेतकऱ्यांनी बंद पाडलेल्या आहेत आणि या संदर्भात आज तासगाव तालुक्यातील अंजनी असेल, वज्रचौंडे असेल, मणेराजुरी, कौलापूर या गावांमध्ये या मोजण्या होत आहेत आणि या मोजण्या बंद पाडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नक्की काय गेल्या किती दिवसांपासून मागणी झालेली आहे शेतकऱ्यांची? 19 गावांमधून आपल्या जिल्ह्यातील हा महामार्ग जातो. सगळ्या शेतकऱ्यांचा याला विरोध असतानाही प्रशासन मात्र यावर ठाम आहे. एकूण 12 जिल्ह्यातून 27,000 एकर जमीन बेचराक करून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. आणि सांगली जिल्ह्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर ही संपूर्ण जमीन ही द्राक्ष पिकाखालची आहे आणि कृष्णा नदीच्या काठाला ऊस पिकाखालची ही जमीन आहे. एकतर सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला असणारा म्हणजे अगदी बुधगाव ते दानोळी 15 किलोमीटर डोंगरासारखा भराव पडणार आहे आणि त्यामुळे सांगली शहराला त्याचा धोका होणार आहे. कराड शहर, त्याचबरोबर वाळव्यासारखी छोटी गावं आणि बाकी मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, साखरवाडी, पनवाळ, कर्नाळ यासारख्या असंख्य गावांना, अगदी औदंबरला सुद्धा याचा धोका बसणार आहे. आणि त्यामुळं कृष्णा आणि येरळा नदीच्या काठावर जी काही गावं आहेत ती गावं असेल किंवा हजारो एकर जमीन ही त्यांना बारपाई पीक घेता येणार नाही, कारण पाणी तुंबलं तर 2-2 महिने पाणी तुंबून राहील. हे एका बाजूला. तो इकडं तासगावच्या बाजूला आलं तर इथं आत्ता कुठंतरी प्रचंड संघर्ष करून, लढे करून इथल्या लोकांनी पाणी आणलेलं आहे. मग म्हैसाळ योजना असेल, टेम्पो योजना असेल आणि टँकरनं पाणी आणून बागा जगवलेल्या आहेत. एक द्राक्ष बाग 1 एकर जगवायची तर 3-4 लाख रुपये तिथे गुंतवणूक करावं लागते. 20-20, 25-25 किलोमीटरवरनं पाईपलाईन करून या लोकांनी पाणी आणलेलं आहे. आणि लेखणीच्या एका फटकाऱ्यानेशी त्यांच्या शेतावरनं जर का शक्ती महामार्गाचं रेखांकन तुम्ही टाकून दिलं तर हा शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. हे कशासाठी, कुणासाठी? बरं, जो आत्ता आहे तो रस्ता पूर्ण क्षमतेनं चालत नाही आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी चिंतेत आहेत की अशा पद्धतीनं जर का एवढी तुरळक वाहतूक राहिली तर केलेला खर्च वसूल होत नाही अशी अवस्था आहे. तोही खाजगीकरणातनं रस्ता केलेला आहे. 40 लाख रुपये टोल वसूल व्हायला पाहिजे तर तिथं 7-8 लाख रुपये टोल वसूल व्हायला लागला आहे. अगदी आषाढी एकादशीला प्रचंड गर्दी पंढरपूरला होती, तरीसुद्धा आम्ही पांडुरंगाला साकडं घालायला गेलो तर सहजगत्या पंढरपूरला पोहोचलो, काही अडथळा आला नाही. म्हणजे ही स्थिती आहे. म्हणजे 20 लाख भाविक पंढरपूरला एकत्रित येतात आषाढी एकादशीला, तरीसुद्धा आम्ही सहजगत्या पंढरपूरपर्यंत पोहोचलो. म्हणजे ट्रॅफिक जामचं सध्या प्रचलित रस्त्यावर कुठेही प्रॉब्लेम नाही आहे. मग हा हट्टास कशासाठी? तर साधारणपणे 28 ते 30,000 कोटीमध्ये होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये पूर्ण करायचा आणि 50 ते 55,000 कोटी रुपयाचा ढपळा पाडायचा. ते पैसे वाटायचे, वाटून घ्यायचे आणि त्यातले काही आपल्याला थोडंफार मिळेल ह्या आशाळभूत नजरेनं इथले स्थानिक मंडळी काही त्याच्याकडे बघायला लागलेले आहेत आणि म्हणून ते त्याचं समर्थन करायला आहेत. पण जो बाधित असेल त्याचं तर नुकसान होणारच आहेच, परंतु
सांगली जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसल्यामुळे, सांगली शहराला महापुराचा तडाखा बसल्यामुळे जे बाधित नाहीत त्यांना सुद्धा या रस्त्याचा त्रास होणार आहे आणि म्हणून आम्ही त्याला विरोध करतोय. तुम्ही मगाशी बोलता बोलता असं एक निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या ज्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभा असतील त्यामध्ये एक ठोस निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा. हो, निश्चितच. ज्या ज्या गावातून हा महामार्ग जातो त्या गावातून, त्याचबरोबर जी गावं पूरबाधित होणार आहेत त्या गावांनी सुद्धा 15 ऑगस्टच्या गावसभेमध्ये ठराव करून गावकऱ्यांचं मत काय आहे. शेवटी संविधानानं गावसभेला प्रचंड असं महत्त्व दिलेलं आहे, अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळं एकदा गावसभेनं ठराव केल्यानंतर राष्ट्रपतींना सुद्धा तो ठराव बदलता येत नाही, असा कायदा सांगतो. तो कायदा जर यांना मानायचा असेल तर यांना शक्तीपीठ रद्द करावं लागेल. राज्याचे नियोजन मंडळाचे जे कार्यकारी अध्यक्ष होते राजेश क्षीरसागर यांनी परवा सांगलीमध्ये असे एक स्टेटमेंट केले होते की समृद्धी महामार्गाला जो काही मोबदला मिळणार आहे तोच मोबदला शेतकऱ्यांना याही महामार्गावर त्यांनी जरा शिकवणी लावावी. समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला तो 2013च्या केंद्र सरकारच्या कायद्यानुसार, त्या कायद्यामध्ये मोदींनी सत्तेवर आल्यानंतर दुरुस्त करायचा प्रयत्न केला, तो आम्ही सार्वत्रिकरित्या प्रयत्न करून हाणून पाडला. मग त्यांनी राज्य सरकारला कळवलं की तुम्ही तुमच्या अधिकारात त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता आणि त्याला अनुसरून राज्य सरकारनं 2022 साली दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्यामुळं आता 1956च्या कायद्यानुसार हे भूमी अधिग्रहण होणार आहे आणि अतिशय कवडीमोल किमतीने जमिनी घेतल्या जाणार आहेत. या सगळ्या गोष्टीचा राजेश त्यांचा आणि अभ्यासाचा काही संबंध नाही आहे, पण तरीसुद्धा किमान प्रश्न समजावून घेण्यासाठी अभ्यास करावा. 7/12 ऑनलाईन कुणी कुणाचं काढू शकतो आणि असे 7/12 गोळा करायचं काय अवघड नाही. प्रत्यक्ष मगाशी महेशनं एक सूचना केली की ज्याचा 7/12 आहे त्या शेतकऱ्याला जाऊन भेटा आणि त्याला सांगा. अनेक खोट्या सह्या केल्याच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. मग ह्या सह्या कोणी केल्या, खोट्या कोणी केल्या? त्यामुळं हे काही नाही आहे. गावसभेमध्ये ठराव झाल्यानंतर कळलं. मग ज्यांना शक्तीपीठ व्हायला पाहिजे असं वाटतं त्याने गावसभेत येऊन आपलं मत मांडावं. आमचं मत आहे हो म्हणून. मग त्यावेळी तिथं गावकऱ्यांना कळलं ह्याच्या शेतातून रस्ता जातोय काय, ह्याला काय कमिशन मिळतं, याला काही तोडपाणी केली काय म्हणून हा समर्थन करतोय, गावकरी ठरवतील. असा एक मुद्दा आज सध्या समोर येतो की जे महायुती सरकार आहे, महायुती सरकारमध्ये आता जे राज्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे, परवाच ते विधानसभेमध्ये रमी खेळताना आढळून आले. त्याच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधानं केलेली होती. त्याचे विधान भवनामध्ये 2 आमदारांच्या कार्यकर्त्यांची मारहाण असेल. शिवाय जिल्हा परिषदेचा जो परवाचा जो आमचा एक तरुण कॉन्ट्रॅक्टर होता हर्षल पाटील, त्यांना बिल न मिळाल्यामुळं आत्महत्या केल्याची घटना असेल. असं माहिती सरकार संबंध महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरतंय का, असं काय वाटतं? 100% महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेशी ते खेळ खेळत आहेत. अगदी हर्षल पाटलाचं उदाहरण द्यायचं झालं तर त्याला तो कॉन्ट्रॅक्टर नाही आहे असं तसं म्हटलं जातं, पण त्यानं 3 गावातले कामं, जलजीवन मिशनची कामं केली आहेत. त्या गावांची नावंही सांगतो. तांदूळवाडीचं काम केलेलं आहे त्यानं, मालेवाडीचं काम केलेलं आहे आणि कणेगावचं आणि चिंचोली शिराळा तालुक्यात एवढी त्याच्या भावानं केलेले चिंचोलीचं केलेले आहे. आता कसं आहे की आता सध्याच्या सरकारच्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टर प्रत्यक्षात काम करणारा वेगळाच असतो आणि नावावर असतं त्यांच्या मर्जीतल्या कुठल्या तरी माणसाच्या नावावर आणि तो स्वतः कॉन्ट्रॅक्टर नसतो, पण काम विकायची एक नवीन आता पद्धत आता सध्याच्या काळात चालली आहे. तशा पद्धतीने ते आलेलं आहे. तो कॉन्ट्रॅक्टरच होता. त्यानं विशेषतः त्याच्या स्वतःच्या गावातलं काम करून 2 वर्ष झाले महाराष्ट्रातलं जलजीवन मिशन पूर्ण झालेलं एकमेव ते उदाहरण आहे आणि 1 रुपया त्याला बिल मिळालेलं आहे आणि त्यामुळं त्या तरुणानं आत्महत्या केली ही वस्तुस्थिती आहे. जलजीवन मिशन असेल किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याची वेगळी जी काही कामं त्यांनी टेंडर काढलेली आहेत, मग ती पर्यटनाच्या नावाखाली असतील, रस्त्याच्या नावाखाली असतील, आणखीन कशाच्या नावाखाली, असे 90,000 कोटी रुपयाची देयकं तुंबलेली आहेत. काम पूर्ण झालेलं आहे, त्याचं बिलं आलेली आहेत मंत्रालयात, पण पैसे टाकायला उपलब्ध नाहीत म्हणून हे 90,000 रुपये थकलेले आहेत. शेतकऱ्यानंतर आता ठेकेदार आत्महत्या करायला ही स्थिती आहे महाराष्ट्राची.
म्हणजे एकतर सार्वजनिक बांधकाम खात्याची वार्षिक तरतूद बघितली तर 5 वर्षाचं सगळं बजेट संपवलं तर कुठेही 90,000 फेडता येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मंजुरीपेक्षा जास्त अशा प्रकारे वेगवेगळी बेकायदेशीरित्या कामं मंजूर करून लोकांना फशी पाडून खोटं आश्वासन देऊन वर्क ऑर्डर काढून यांनी ही मतं मिळवून घेतली आणि आता त्यांचा एकूणच महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे राज्य अडचणीत आलेलं आहे. आता ह्या शक्तिपीठ महामार्गासाठी त्यांनी 20,000 कोटीचं कर्ज काढले म्हणतात, ते सुद्धा 9.25% व्याजानं काढलेलं आहे. खरं तर आज मार्केटमध्ये महाराष्ट्र सरकारला 6% व्याजानं कर्ज मिळत असताना 9.25% व्याजानं म्हणजे 2.25% जास्त व्याज द्यायचं कारणच काय? म्हणजे अशा पद्धतीचं ह्यांचं हे अर्थकारण आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था फार खिळखिळी झाली. आता शक्तीपीठ बाबत सरकारला काय इशारा दिला? रस्ता तर होऊन देणारच नाही. त्यांनी 50,000 कोटी विसरावं, दुसरं कुणीकडे कुठं हात मारायला मिळते का बघावं त्यांनी. नक्कीच आपण पाहू शकताय आता वजर चौंडीमध्ये आपण आहोत, मनेराजुरीमध्ये आपण आहोत आणि शेकडो शेतकरी बाधित जे शेतकरी आहेत शक्तीपीठ महामार्गाचे हे या ठिकाणी जमलेले आहे. या मोजणीला यांनी तीव्र विरोध केलेला आहे आणि या निमित्तानं माजी खासदार राजू शेट्टी यांनी असा इशारा दिलेला आहे की त्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं काम विसरावं आणि 50,000 कोटी दुसऱ्या कुठल्या एखाद्या प्रकल्पातून मिळतात काय याची तजवीज करावी आणि या निमित्तानं जो काही शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि यासाठी येणारे जो 15 ऑगस्टची जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये सांगली जिल्ह्यातील जे 19 बाधित गाव आहेत त्या बाधित गावातील बाधित शेतकऱ्यांनी या ग्रामसभेच्या दिवशी ठराव करावा की आम्हाला ही शेती या महामार्गासाठी देणार नाही. सरकारला विनंती आज आलात सरकार साहेबांना पोलीस या ठिकाणी पोलीस संरक्षण घेऊन की आम्ही कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल या प्रकारच्यातून घडणार नाही. पण जर तुम्ही शेती मोजणीसाठी बळजबरी तुमचा शेतकरी सुद्धा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. भले आम्हाला जेलमध्ये जावं लागलं तर चालेल. जायचा साखर घालायचा लोक मला हसायला लागले.